पुण्यामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। एप्स्टीन फाईल्सवरून काँग्रेस प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून जोरदार घोषणा यावेळी दिल्या गेल्या। प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। रोहन, काय नेमकं या सगळ्या आंदोलनाचं स्वरूप होतं आणि मोठ्या प्रमाणावर घोषणा दिलेल्या आंदोलकांनी दिसतायत, फलक काही त्यांच्या हातात आहेत, याच्यावर नेमका काय मजकूर होता? रिद्धी अगदी बरोबर आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की जेफ्री एप्स्टीन याच्या जवळपास 30 लाख पानांचा नवा संच जो आहे तो या फाईलच्या माध्यमातून अमेरिकेच्या न्याय विभागाने बाहेर काढलेला आहे आणि यामध्ये अनेकांची नावं असल्याचं सांगितलं जातं आणि भारतातील देखील काही उद्योगपती असतील, क्रीडा क्षेत्रातील असतील किंवा अनेक सेलिब्रिटी असतील यांची नावं या फाईल्समध्ये आहेत। या फाईल्समध्ये काही राजकीय नेत्यांची देखील नावे आहेत आणि ते मोदी सरकारकडून लपवलं जातं, अशा प्रकारचा आरोप या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। या सगळ्यावरती भारताने उत्तरं द्यावीत, मोदी सरकारने जे आहे याबाबत उत्तरं द्यावी आणि सगळ्यांसमोर खरी माहिती जी आहे ती बाहेर आणावी, अशा स्वरूपासाठी, अशा मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने हे पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं। अचानक पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेस भवनातून थेट पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये पोहोचले आणि त्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो काही काळ केला। त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ जी आहे ती या सगळ्या वेळी उडालेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे काहीसा गोंधळ माजलेला होता, पोलिसांवरती मोठ्या प्रमाणामध्ये दबाव निर्माण झालेला होता, कारण का काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे असतील, अक्षय जैन पुण्यातील नेते असतील, हे सगळे सौरभ आंबेडकर, राहुल हे सगळे जण जे आहेत ते अचानक पद्धतीने अशा प्रकारे जे आहे ते रस्त्यावरती ठिय्या देत आंदोलनाला बसलेले होते आणि त्यामुळे पोलिसांची मोठी कसोटी जी आहे ती पणाला लागली। पोलिसांनी लगेचच काही गाड्या ज्या आहेत त्या बोलवल्या आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले। परंतु जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने अद्याप कोणताही गुन्हा या कार्यकर्त्यांवरती दाखल केलेला नाही। साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये हे आंदोलन पोलिसांनी मोडीत काढलं, त्यांना जास्त तिथं बसून दिलं नाही। परंतु जेफ्री एप्स्टीनचे ज्या पद्धतीने फाईल्स बाहेर येत आहेत आणि त्यामध्ये विविध लोकांची नावं येत आहेत, म्हणजे नावं येत आहेत त्याचा अर्थ असा घेतला नाही पाहिजे की या सगळ्या गुन्ह्यांमध्ये किंवा लैंगिक शोषणामध्ये या सगळ्यांची नावं आहेत। अनेकदा संदर्भ जे आहेत ते भीतीसाठी किंवा व्यावसायिक उद्योगासाठी देखील अनेकांनी भारतातून ज्यांनी संपर्क जेफ्री एप्स्टीनशी केला या सगळ्यांची नावं यामध्ये येत आहेत। परंतु काँग्रेसने मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक भूमिका अगदी आणि त्याच पार्श्वभूमीवर हे सगळं आंदोलन आज पुण्यात सुद्धा करण्यात आलं। रोहन, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले रहा।